मराठा आरक्षणाचा लाभ नक्की कुणाला मिळणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय। कारण ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळाले ते देखील या आरक्षणाचा लाभ घेऊ शकेल का हा प्रश्न आज उपस्थित झालाय। आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं नवीन विधेयक पारित केलेलं आहे, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला। या संदर्भात आपण बोलणार आहोत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांच्यासोबत। सर, आरक्षण मिळाले मात्र हे नक्की कुणाला मिळणार? आता बघा, आज जो कायदा पारित झाला आहे, गव्हर्नर त्याच्यावर लवकरच सही करतील आणि त्याची अंमलबजावणी होईल, ते फक्त मराठा समाजापुरतं आहे। आता जे सगळे सोयऱ्यांमध्ये कुणबींमार्फत जातील, जेव्हा कधी ही अधिसूचना लागू होईल, ते ओबीसी मधून मिळेल त्यांना। हे स्पेसिफिक जे 10% आजचं आहे ते मराठा समाजासाठी आहे। आणि जे सगळे सोयऱ्यांमार्फत जर ती अधिसूचना लागू झाली आणि ते जर इम्प्लिमेंट झालं तर मग ते 27% ओबीसी मध्ये जातील, कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळेल, ते मग ओबीसी मार्फत घेऊ शकतात। ते सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण केंद्रात आणि राज्यात। आणि हा आज जो कायदा पारित झाला आहे त्याच्यात फक्त मराठा समाज, ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट नाहीये, तो मराठा समाज 10% आरक्षण महाराष्ट्रात शिक्षण आणि सरकारी लोकसेवा म्हणजे नोकऱ्यांमध्ये त्याचा लाभ उठवू शकतो। आणि एक बघा, केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ऑल ओव्हर इंडिया, पूर्ण देशात 10% हे EWS आरक्षण दिलेलं आहे। ते EWS आरक्षण ज्यांचा इयरली इन्कम म्हणजे वर्षात त्यांचा 8 लाखापेक्षा कमी आय त्यांची आहे, इन्कम आहे, ते त्याचा EWS मार्फत कुठलाही समाज असू ते लाभ घेऊ शकतात। त्याला काय ओबीसी, SC, ST असं काय ओपन, ते ओपन जास्त करून ओपनसाठीच आहे, कारण ओपन समाजाचे लोक पण EWS मार्फत जे सगळीकडे लागू आहे ऑल ओव्हर इंडिया, सुप्रीम कोर्टाने पण ते वैध ठरवलं आहे। त्यामुळे ते 10% कुठलाही समाज त्याचा लाभ घेऊ शकेल ओपन मधला। आणि त्यांना फक्त दाखवावं लागेल की त्यांचा इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे। जो आज महाराष्ट्रात कायदा पारित झाला आहे तो मराठा समाज 10% लाभ घेऊ शकेल। आणि जे सगळे सोयऱ्यांमार्फत कुणबीमध्ये जातील, जेव्हा कधी अंमलबजावणी होईल अधिसूचनेची, ते ओबीसी मार्फत आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात। या अगोदर ज्यांना कुणबीची सर्टिफिकेट मिळालेली आहेत किंवा ज्यांना कुणबीची सर्टिफिकेट आता मिळत आहेत, तर सगळे सोयऱ्याच्या जी अधिसूचनेच्या पलीकडे जे अगोदर कुणबी सर्टिफिकेट आहेत त्यांचं काय होणार? ते या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील का? नाही, मूळ ज्यांच्याकडे आधीपासून कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांना ओबीसीतून लाभ मिळतोच आहे, त्यामुळे त्यांचा ते चालूच राहील। आता हे जे आजचं मराठा आरक्षणचं विधेयक पारित झालं आहे ते फक्त इतर मराठा ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट नाहीये, मराठा समाजाचे असे 28%। काही वेळेस जागा जर जास्त इकडे असतील, 27% मध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या पाहता, ज्यांनी कुणबीचा लाभ घेतलेला आहे मात्र त्यांना आज वाटते की आपण पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला आरक्षण मिळालेलं आहे समाजाला, तर त्याच्यामध्ये जाऊ शकतील का? एकदा तुमच्याकडे सर्टिफिकेट आलं ना कुणबीचं, जात पडताळणी कमिटीने ते पास केलं, तर मग तुम्ही ओबीसीमध्येच मोडलं जाणार, मग तुम्ही इथं यायचं कारणच नाहीये। आता आत्ताचा जो करंट ओबीसी समाज आहे त्यांचाच विरोध आहे की अधिसूचनेद्वारे सगळे सोयऱ्यांमार्फत मराठा समाजाचे काही लोक कुणबीमध्ये येतील, तो वेगळा विषय आहे। पण जर तुमच्याकडे कुणबीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं जात पडताळणी करून, तर मग तुम्हाला साहजिक आहे तुम्ही 27% ओबीसी मधून लाभ घ्याल। आणि हे 10% आता फक्त उर्वरित असे मराठा समाज आहे ना ज्यांच्याकडे कुणबीचं सगळे सोयऱ्यांमार्फत किंवा त्यांच्याकडे सर्टिफिकेटच नाहीये, ते हे लाभ घेऊ शकतात। आणि असे काही लोक आहेत समाजाचे की त्यांना लाभच घ्यायचा नाही, असेही लोक आहेत ते त्यांच्या मेरिटवर किंवा दुसऱ्या गोष्टींवर लाभ घेऊ शकतील म्हणजे ते करू शकतील त्यांना। म्हणजे आता मराठा समाज एकतर EWS मधून पण घेऊ शकतो आणि जे 10%चं आरक्षण दिलं त्यामध्ये घेऊ शकतो। हो, आता EWS मधून तर हे पूर्ण देशाला लागू आहे। ते ओपन म्हणजे हे जे SCBC जे आरक्षण आहे 10% दिलेले, ते थोडक्यात ओपन कॅटेगरी मधलंच आहे, मराठा समाजाला ते आहे, ते महाराष्ट्रात मिळेलच। EWS हे पूर्ण देशात लागू आहे, त्याच्यामार्फत जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्ही त्याच्यामार्फत पण लाभ घेऊ शकाल। आता एक मुद्दा असा आहे की हे जे SCBCचं आरक्षण आहे हे राज्यापुरतं अवलंबून मर्यादित असेल की केंद्रात पण याचा, जसं की ओबीसी राज्यात मिळतं तेच केंद्रात ओबीसी होतं? नाही, हे जे SCBCचं आरक्षण आहे ना, महाराष्ट्र विधिमंडळाने हा कायदा पास केलेला आहे 10%, तर तो 10% महाराष्ट्रापुरतंच असेल, केंद्राचा ह्याचा काही संबंध नाही। त्यामुळे जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की जे सगळे सोयऱ्यांमार्फत तुम्ही जे ओबीसीमध्ये सगळे सोयऱ्यांची अधिसूचना वापरून जे मराठा समाज ओबीसी कुणबीचा लाभ घेऊ शकेल त्यांना ओबीसीचा लाभ मिळेल आणि त्यांना राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे मिळेल। पण आत्ता जे आहे जे नवीन कायदा महाराष्ट्राने पारित केला आहे तो फक्त महाराष्ट्रापुरतं आणि महाराष्ट्राच्या सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये मराठा लोकांना त्याचा लाभ मिळेल।